हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ईश्वरीने सुप्रियाला रडून रडून सांगितलंय की माझ्या सासरी माझा किती छळ होतोय. माझ्या आजी सासूने माझ्या थोबाडीत मारली, घरातील सगळे माझ्यावर चिडलेत, माझा छळ करताय. त्यामुळे सुप्रियाला खूप राग आलाय आणि सुप्रियाने ठरवलंय की आता जायचं आणि ईश्वरीच्या सासरच्यांची चांगली धुलाई करायची. आणि मग खरी धुलाई तर झाली आहे राजेशची. अर्णव हा राजेशला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जात होता, पण त्याच वेळेस चक्क ज्या शलाका पाटीलचा राजेशने खून केलाय त्या शलाका पाटीलचा काका तेथे येतो आणि या राजेशची बेदम धुलाई करतो. एकानंतर एक मुस्काटात मारतो, लाथाबुक्क्या मारतो आणि म्हणतो, तू माझ्या मुलीचा, माझ्या पुतणीचा खून केलाय, मी तुला सोडणार नाही, तुझी ही मेमरी गेल्याची नाटकं बंद कर. मग आता हे सगळं घडलं तरी कसं आणि आता राजेशच्या मानगुटीवर हे शलाका पाटीलचं भूत बसणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ढसाढसा रडत असते. आपल्याबरोबर आज दिवसभरात काय झालं हे सगळं तिला आठवतं. सगळ्यात आधी तर आजीने माझ्या सणसणीत मुस्काटात मारली. मग आजी मला म्हणाली, तू माझ्या सात्विकाचा खून केलाय, तुझ्या आईमुळे माझ्या सात्विकाने आत्महत्या केली आहे. तुला लाज नाही का वाटत? तू आमच्यापासून हे सगळं लपून ठेवलं. जर मला हे माहीत असतं ना की तू त्या सुप्रियाची मुलगी आहे जिच्यामुळे माझी सात्विका गेली, तर मी या घरात तुला पाऊलसुद्धा ठेवू दिलं नसतं. हे सगळं आजी आपल्याला बोलली. हे आठवून ईश्वरी खूप दुःखी होते आणि रडत असते. आणि त्याच वेळेस अर्णव तेथे येतो. अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं झाल्या प्रकाराचं. आज ईश्वरीबरोबर जे काही घडलं, ईश्वरी आणि सुप्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आलं, ते चुकीच्या पद्धतीने आणलं गेलं म्हणून अर्णवला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. त्याला खूप राग आलेला असतो. अर्णवला आठवतं की मामा काय म्हणाला होता की ईश्वरी, तू हे सत्य आमच्यापासून लपवलं आणि जर तुला या घरात राहायचं असेल तर देसाई कुटुंबाशी सगळे संबंध तोडावे लागतील. त्या लोकांना पुन्हा कधी भेटायचं नाही, त्यांच्या घरी जायचं नाही आणि मगच या घरात राहायचं. हे सगळं आठवून अर्णवलाही वाईट वाटतं. अर्णव ईश्वरीकडे पाहतो की ईश्वरी किती दुःखी आहे. अर्णवला आठवतं की मामा जो आजपर्यंत ईश्वरीला एवढा सपोर्ट करायचा, त्या मामाने सुद्धा ईश्वरीला नाही नाही ते सुनावलं, ईश्वरीचा अपमान केला. आणि त्याच वेळेस अर्णवला हेही आठवतं की आजी ही चक्क ईश्वरीला घराबाहेर काढायला निघाली होती. ईश्वरी, तुला या घरात जागा नाहीये असं म्हणून तिने ईश्वरीला चक्क ढकलून दिलं होतं, घराबाहेर हाकलून दिलं होतं. हे सगळं अर्णवला आठवतं. अर्णव ईश्वरीकडे पाहतो, ईश्वरी रडत असते. अर्णव ईश्वरीजवळ येतो आणि ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो. ईश्वरी मागे वळून पाहते तर अर्णव असतो. अर्णवला पाहताच ईश्वरीच्या अश्रूंचा बाण सुटतो. ईश्वरी ढसाढसा रडू लागते आणि अर्णवला मिठी मारते. अर्णवला सुद्धा वाईट वाटतं, त्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. अर्णव ईश्वरीला सावरतो, तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो, तिचं सांत्वन करतो, तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. ईश्वरी आणि अर्णव या दोघांचे कोणतेच डायलॉग नाही आहे, पण तरीसुद्धा ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी पाहून तुम्हाला सुद्धा खूप वाईट वाटेल, तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. आणि मग इकडे अंजली ही राजेशचे कान भरत असते आणि राजेशला म्हणते, राजेश, हे काय केलं तुम्ही? तुम्ही बाहेर त्या ईश्वरीची बाजू घेतली, पण तुम्हाला माहीत नाहीये ती ईश्वरी किती वाईट आहे, एक नंबरची कारस्थानी मुलगी आहे ती. तर राजेश साधा भोळा चेहरा करून म्हणतो, अंजली मॅडम, मला जे वाटलं मी तेच बोललो. कारण जेव्हापासून मी या घरात आलोय ना, त्या ईश्वरी मॅडम आणि ते अर्णव साहेब माझ्याशी खूप चांगलं वागतात आणि आत्ता ते माझ्याशी जसं वागताय ना त्यानुसारच मी बोललो. तर अंजली म्हणते, अहो, तुमची आता मेमरी गेली आहे म्हणून तुम्हाला आठवत नाहीये, पण ती ईश्वरी काही साधीसुधी नाहीये आणि ईश्वरी आणि अर्णवचं लग्न सुद्धा आहे ना आमच्या मर्जीने नाही झालंय. अर्णव हा ईश्वरीला वाचवण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेला आणि मग त्याने ईश्वरीशी लग्न केलं नाईलाजाने, म्हणून आम्हाला सुद्धा हे लग्न मानावं लागलं. नाहीतर आम्ही ईश्वरीचं लग्न अर्णवशी कधीच होऊ दिलं नसतं. ईश्वरी ही एक नंबरची खोटाडी आहे. मला तर पूर्ण गॅरंटी आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा सगळा ईश्वरीचाच प्लॅन असेल. तिने हे सगळं प्री प्लॅन केलं असेल अर्णवला फसवायला आणि त्याच्याशी लग्न करायला. राजेश हा अंजलीकडे आश्चर्याने पाहत असतो आणि म्हणतो, अंजली मॅडम, मला जुनं काही आठवत नसेल, पण सध्या मला जे दिसतंय ना त्यावरून मी बोलतोय
की ईश्वरी मॅडम खूप चांगले आहेत, आपल्या बाळाला सुद्धा किती जीव लावतात, आपल्या बाळाची सुद्धा किती काळजी घेतात. तर अंजली चिडून म्हणते, अहो तुम्हाला काही आठवत नाहीये ना, म्हणून तुम्ही असं बोलताय. तुम्हाला माहित नाहीये त्या ईश्वरीने तुमच्यावर किती घाणेरडे आरोप केले आहेत आणि त्या ईश्वरीचा खरा चेहरा तुम्हीच समोर आणला होता. राजेश विचारतो, मी मी ईश्वरी मॅडमचा खरा चेहरा समोर आणला होता, असं कसं होईल? अंजली सांगते, अहो मी तुम्हाला खरं तेच सांगतेय. त्या ईश्वरीने तुमच्यावर चक्क कोणत्या तरी शलाका पाटील नावाच्या मुलीच्या खुनाचा आरोप लावला होता. राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. राजेश विचारतो, काय? अंजली म्हणते, हो, तिने तुमच्यावर शलाका पाटीलच्या मृत्यूचा खुनाचा खोटा आरोप लावला आणि तुम्ही स्वतःच तो आरोप पुसून काढला आणि त्या ईश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला होता. पण राजेश मात्र थरथर करू लागतो, खूप घाबरतो आणि म्हणतो, काय? माझ्यावर खुनाचा आरोप? म्हणजे मी कुणाचा तरी खून केलाय, आणि जर मी खरंच खून केला असेल तर माझं काय होईल? मला तर पोलीस पकडून नेतील, जेलमध्ये टाकतील, मला तर काही आठवतच नाही, आता माझं काय होणार? असं म्हणून राजेश खूप घाबरतो आणि अंजली म्हणते, अहो अहो घाबरू नका, घाबरू नका, तुम्ही काहीच केलं नाहीये. मी तुम्हाला म्हणाले ना, त्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले होते आणि तुम्ही ते सिद्ध केलंय, तुम्ही खून केलेला नाहीये. राजेश म्हणतो, नाही अंजली मॅडम, मला काय आठवत नाहीये, मी जर खरंच खून केला असेल, माझ्या विरुद्ध पुरावे सापडले, पोलिसांनी मला पकडून नेलं तर काय होईल? अंजली म्हणते, अहो असं काहीच होणार नाही, मी तुम्हाला सांगते ना, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की तुमचा त्या खुनात सहभाग नव्हता, तुम्ही असं काहीच केलेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा. राजेश शांत होतो. अंजलीला वाटतं, कोठे मी यांना सांगून बसले आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पण या अंजलीचा सगळा ईश्वरीवरच राग असतो. आणि इकडे वल्लरी त्या गुंडांना बोलवते, ज्या गुंडांनी या शुब्बूची धुलाई केलेली असते. वल्लरी या गुंडांना विचारते, सांगितलेलं काम झालं ना? तर हे गुंड सांगतात, हो मॅडम, त्याला घरात घुसून असा बेदम कुठलाय ना, काय विचारूच नका. वल्लरी म्हणते, ठीक आहे. वल्लरी त्यांना एक पैशांचा बंडल देऊन टाकते आणि म्हणते, चला निघा इथून. गुंड खुश होऊन तेथून निघून जातात आणि वल्लरी तेथेच विचार करत थांबते आणि म्हणते, ईश्वरी, माझं डोकं तिथून सुरू होतं जेथे तुझं डोकं संपतं, त्यामुळे तू कधीच माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि आता तू त्या घरात थांबण्याचा कितीही प्रयत्न केला आणि अर्णवले तुला थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला ना, तरी तू त्या घरात कधीच थांबू शकणार नाही, कारण या वल्लरीने सगळी सेटिंग करून ठेवली आहे. दॅट इज दॅट, असं वल्लरी बोलते. आणि इकडे आपल्या ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरूच असतात. ईश्वरी अर्णवला मिठी मारून रडत असते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, या घरासाठी मी किती केलं, या घरच्यांसाठी मी किती केलं, आणि आज शेवटी त्याचं फळ मला काय भेटलं? माझ्याबरोबर सगळे किती वाईट वागले, कुणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. ईश्वरी खूप दुःखी होऊन रडू लागते. अर्णव तिच्या समोर येऊन बसतो आणि तिला समजावून सांगतो, मी सिंदूर, मला पटलंय, मला समजतंय तुला किती वाईट वाटतंय, पण या घरच्यांनी जरी तुझ्यावर विश्वास ठेवला नसला ना, पण या घराने तुला परक केलेलं नाहीये, कारण मी सुद्धा या घराचा भाग आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे यामध्ये तुझा आणि तुझ्या आईचा काहीच संबंध नाहीये, तुम्हाला दोघींना फसवलं गेलंय. त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आपण हे सिद्ध करून दाखवू की तू आणि तुझी आई निर्दोष आहे. पण आता तू त्याचा विचार करू नको. सगळ्यात आधी तर रडणं थांबव. सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीये. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. ईश्वरी ही उभी राहते, पण त्याच वेळेस ईश्वरीला चक्कर येते आणि ती खाली पडणार. तर अर्णव तिला सावरतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला चक्कर येते. ईश्वरी म्हणते, नाही सर, मी बरी आहे. पण अर्णव तिचं काय ऐकत नाही. ईश्वरीला उचलतो आणि तिला बेडवर आणून झोपवतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू बस येथे, मी तुझ्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन येतो. आणि मग थोड्याच वेळात अर्णव ईश्वरीसाठी लिंबू पाणी किंवा मग ग्लुकोज ड्रिंक घेऊन येतो. ईश्वरीलाही पाणी प्यायला सांगतो आणि म्हणतो, तू थांब, आता मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते, सर थांबा, थोड्या वेळाने मला खायला आणा. ईश्वरी ही पुन्हा एकदा रडगाणं सुरू करते. सर, खरंच खूप वाईट झालं. मी असं कधी विचारच केला नव्हता की अशा प्रकारे माझ्या आईचे फोटो सगळ्यांसमोर येतील आणि त्यांचं सुद्धा काय चुकलंय हे फोटो पाहून कोणालाही असंच वाटेल ना की माझ्या आईची सगळी चूक आहे. मी माझ्या आईला कसं निर्दोष सिद्ध करू, सगळ्यांना कसं पटवून देऊ की यामध्ये माझ्या आईची काहीच चूक नाहीये. मला कळतच नाहीये. ईश्वरी रडत असते आणि अर्णव कसला तरी विचार करत असतो. अर्णवला ईश्वरी विचारते, सर
कसला विचार करताय? अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर. आपण दोघांनी प्लॅन बनवला की बाळाचं नाव सगळ्यांसमोर कसं रिव्हील करायचं. मग हा प्लॅन कोणाला कळला असेल? आणि त्याच वेळेस त्या फुलांच्या पळीमध्ये हे सगळे फोटोग्राफ्स कसे आले? या फुलांच्या पळीत फोटोग्राफ्स कुणी टाकले? ईश्वरीला सुद्धा हा प्रश्न पडतो की हे सगळं कुणी केलं असेल. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, आपण दोघे मंदिरामध्ये उभं राहून याबद्दल बोलत होतो. आपण प्लॅन बनवला की आपण सगळ्यांसमोर हे नाव कसं रिव्हील करायचंय. आणि कदाचित त्याच वेळेस कुणीतरी आपला हा प्लॅन ऐकला असेल आणि मग या प्लॅनप्रमाणेच त्याने त्या फुलांच्या पळीत हे फोटोज ठेवले. ईश्वरीने अर्णवला सुद्धा शंका येते की हो, तेव्हाच कुणीतरी आमचा प्लॅन ऐकला असेल. पण हे सगळं वल्लरीने ऐकलंय याचा तर काही दूर दूरपर्यंत संबंधच नाहीये. कारण अर्णवच्या गिनतीत वल्लरी नाहीये. ईश्वरीला वल्लरीचं खरं सत्य माहितीये की ती कपटी कारस्थानी आहे. पण ती या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल असं ईश्वरीला काहीच वाटत नसतं. आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो, याचा अर्थ आपल्या घरातीलच अशी कुणीतरी व्यक्ती आहे जिने हे सगळं ऐकलंय आणि मग हे सगळं कपट कारस्थान केलं. अशी एखादी व्यक्ती जी तोंडावरून डिसेंट वाटते परंतु मनातून ही कपटी कारस्थानी आहे. तेवढ्यात अर्णवच्या दिमागची बत्ती जलते आणि अर्णव म्हणतो, अरे हो, तो राजेशच असा व्यक्ती आहे जो चेहऱ्यावरून सासूतपणाचा आव आणतो, मेमरी गेल्याचं नाटक करतोय. पण त्याची मेमरी गेलेली नाहीये. त्यानेच आपल्या दोघांचा प्लॅन ऐकला आणि मग त्या पळीमध्ये फोटो ठेवले. आता ईश्वरी आणि अर्णवला हे कळालं पाहिजे की राजेशला त्या स्वास्तिका, सुप्रिया आणि रमाकांतचं सत्य कसं माहीत असेल, त्याच्याकडे ते फोटो कसे असतील. पण सगळा संशय त्यांना त्या राजेशवरच घ्यायचा आहे. वल्लरीचा तर दूर दूरपर्यंत संबंध ठेवायचा नाहीये. कारण वल्लरीला पकडलं तर मालिका ही पुढे कशी जाणार. त्यामुळे ते वल्लरीचं नाव काही काढत नाही. आणि ऐश्वरीला सुद्धा हे वाटतं, अरे हो सर, तुम्ही बरोबर बोलताय, हे सगळं राजेशनेच केलं असेल. आणि मग त्या राजेशवर अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, थांब, मी त्या राजेशला आत्ता पकडून आणतो. ईश्वरी म्हणते, थांबा सर, आत्ता तुम्ही कोठेच जाऊ नका आणि त्या राजेशचं तर नाव काढू नका. कारण आधीच अंजलीताई आपल्यावर चिडलेल्या आहेत आणि जर तुम्ही त्या राजेशला काही केलं ना तर घरात आणखीन मोठा गोंधळ होईल आणि मला सध्या आता कोणताच गोंधळ नकोय. अर्णवला सुद्धा हे पटतं की मी राजेशला हात लावला तर ती अंजली काय आपल्याला सोडणार नाही. अर्णव म्हणतो, पण आपण त्या राजेशला सोडायचं नाहीये. आपण लवकरात लवकर हे सगळं सत्य शोधून काढायचंय की यामागे नेमकं आहे तरी कोण. आणि तेवढ्यात अर्णवला आणखीन एक शंका येते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, तू माझ्याबरोबर ऑफिसमध्ये जे केलं यावरून मला एवढं तर कळलंय की माझ्या वडिलांबरोबर आणि तुझ्या आईबरोबर त्या इंदोरच्या हॉटेलमध्ये 20 वर्षांपूर्वी जे घडलं होतं ते सगळं एक नाटक होतं, एक कपट कारस्थान होतं आणि ते सुद्धा आपल्या घरातीलच कुणीतरी केलं होतं. मग आपल्या घरातील अशी कोण व्यक्ती असेल ज्याने हे सगळं केलंय? ईश्वरी आणि अर्णव विचार करतात पण अजूनसुद्धा त्यांना मामीवर काडीचाही संशय येत नाही. आता 20 वर्षांपूर्वी काय राजेश नव्हता, मग राजेशचा तर काही संबंध नाहीये. 20 वर्षांपूर्वी फक्त मामा, मामी आणि आजी हे तिघे होते. मग या तिघांपैकी कोणावर संशय घ्यायचा हे या दोघांना कळतच नाही. त्यांच्या मनात असा कोणता विचारच येत नाही. आणि इकडे शुब्बू हा आपला एकपात्री प्रयोग करत असतो. शुब्बूचं हे वागणं पाहून तुम्हाला सुद्धा जबर धक्काच बसेल. तो पूर्णपणे सायको झालाय, सायको. नम्रताच्या प्रेमात वेडा झालाय आणि त्याचा हा वेडेपणा पाहून तुम्ही सुद्धा घाबरणार. शुब्बू त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच्या डोक्यावर चक्क नम्रताची ओढणी असते पिवळ्या रंगाची. शुब्बू हा आपल्या रूममधील आरशासमोर उभा असतो. तो डोक्यावर ही ओढणी घेतो आणि म्हणतो, नमे, आय लव्ह यू. आज जेव्हा तू घरातून बाहेर हा पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून गेलीस ना तेव्हा काय भारी दिसत होतीस तू. माझ्या काळजाचा तर ठोकाच चुकला. कमाल दिसत होती. आणि या ओढणीमध्ये अजून सुद्धा तुझ्या परफ्यूमचा सुगंध आहे जो माझं काळीच चिरतोय. वाह, काय सुगंध आहे. आणि लगेचच शुभंकरला आठवतं की आज सकाळी जेव्हा नम्रता आणि सुप्रिया या घराबाहेर निघल्या होत्या, बस स्टॉपवर उभ्या होत्या आणि खूप ऊन असल्यामुळे नम्रताने डोक्यावर ही ओढणी घेतली होती, तेव्हा शुब्बू तिला लपून पाहत होता आणि नम्रता खूप क्यूट दिसत होती, सुंदर दिसत होती. शुब्बू ही ओढणी आपल्या खांद्यावर घेतो आणि चक्क त्याचा एक पात्री प्रयोग सुरू होतो. म्हणजे तोच शुब्बू पण करतोय आणि तोच नम्रता सुद्धा करतोय. सगळ्यात आधी शुब्बू ही ओढणी आपल्या गळ्यात ठेवतो आणि म्हणतो, म्हणजे असं समोरच्या व्यक्तीला जसं की नम्रताच उभी आहे असं पाहून डायलॉग म्हणतो,
नमे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू नमू. आणि त्याच वेळेस हा शुभू लगेच हीच ओढणी डोक्यावर घेतो आणि त्याचीच नम्रता होते. तो लगेच दुसऱ्या बाजूला येतो आणि शुभू तिला आय लव्ह यू म्हटलाय म्हणून ही दाढीवाली नम्रता लगेच लाजल्याचं नाटक करते, हसते, खाली पाहते. मग शुभू हा ही ओढणी पुन्हा गळ्यात घेतो आणि दुसऱ्या बाजूने येतो नम्रता समोर आणि म्हणतो, काय नमे, मी तुला आय लव्ह यू म्हटलोय आणि काय लाजतेस तू? तू सुद्धा तुझ्या मनातील भावना मला सांग. आणि मग शुभू हा पुन्हा डोक्यावर ही ओढणी घेतो आणि नम्रता बनतो आणि म्हणतो, हो शुभू, तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आय लव्ह यू टू शुभू. आणि मग शुभू ही ओढणी पुन्हा गळ्यात ठेवतो आणि त्याचा शुभू होतो. तो म्हणतो, नम्रता, खरंच का? तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस का? माझं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे. नम्रता, आता आपण दोघे लग्न करूया. लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करतो, पण माझी कधी हिंमतच झाली नाही तुला हे सगळं सांगण्याची. पण आज मी तुला सांगून टाकलं की माझं तुझ्यावर खरं खरं प्रेम आहे. आणि मग शुभू पुन्हा डोक्यावर ही ओढणी घेतो, नम्रता बनतो आणि म्हणतो, शुभू, माझं सुद्धा तुझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे. पण मी वाट पाहत होते की तू मला आय लव्ह यू कधी म्हणशील, पण तू मला कधी आय लव्ह यू म्हणालाच नाही. म्हणून मी सुद्धा माझ्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली नाही. पण आता तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तू ते बोललाय, आपण दोघांनी एकमेकांना सांगितलंय, मग आपण दोघे एकमेकांशी लग्न करू, सुखाने एकत्र राहू आणि आयुष्यभर सुखाने संसार करू. शुभू लगेच गळ्यात ही ओढणी टाकतो, त्याचा शुभू होतो आणि नम्रता चक्क माझ्याशी लग्न करायला हो म्हणाली, एकत्र संसार करू म्हणतीये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. शुभू हा चक्क खाली बसतो आणि मग त्याचं एक विचित्र सायको रूप आपल्या समोर येतं. तो आकाशाकडे पाहतो, कधी हसतो, पण अचानक सिरियस होतो, अचानक रडू लागतो आणि खरंच तो पूर्णपणे सायको झालाय. इतके दिवस जो शुभू आपल्याला हिरो वाटायचा, चांगला वाटायचा, पण तो आता या मालिकेत राजेश आणि वल्लरीनंतर सगळ्यात डेंजरस, जबरदस्त व्हिलन बनणार आहे असंच वाटतं. हा सीन पाहून तुम्हाला सुद्धा त्याची भीती वाटेल यात शंका नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. घरातील सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. अंजली, मामी, आजी तेथे असतात आणि ईश्वरी सगळ्यांसाठी गरमागरम इंदोरी पोहे घेऊन येते आणि सगळ्यात आधी आजीला वाढू लागते. पण आजी म्हणते, मला नकोय तुझ्या हातचं काही पण. ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. अंजली काहीच बोलत नाही, ती तोंड फुगून बसलेली असते. वल्लरी मात्र खुश होते आणि तेवढ्यात अर्णव हा जिन्यावरून खाली उतरतो. मामासुद्धा बाहेरून येतो आणि मामाने चक्क सगळ्यांसाठी पार्सल आणलेलं असतं. आता एवढा मोठा ASR अर्णव राजे शिर्के, एवढा मोठा बिझनेसमन, पण त्यांच्या घरात एकच मोलकरीण आहे, ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरी सगळी घरची कामं करते. अंजली घरातील कामाला हात लावत नाही, वल्लरी घरातील कामाला हात लावत नाही. ती अनिता होती, ती सुद्धा काम सोडून गेली आहे. त्यामुळे ईश्वरीच्या हातचं खायचं नाही. त्यामुळे मामा हा बाहेरून पार्सल घेऊन येतो सगळ्यांसाठी आणि मामा म्हणतो, आई पहा, मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. हे पार्सल तुझ्यासाठी, हे अंजलीसाठी, हे वल्लरीसाठी. सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि अर्णव विचारतो, मामा हे काय आहे? तू बाहेरून पार्सल का आणलंय? मी सिंदूरने घरात बनवलंय ना, ती तर किती छान बनवते आणि सगळ्यांना तिच्या हातचं आवडतं. मग तू बाहेरून का आणलंय? मामा अर्णवकडे पाहतो, पण एक शब्दही बोलत नाही. ईश्वरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पुन्हा सुरू होतात. आजी चिडून म्हणते, चिंटू, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, पण मला तुझ्या बायकोच्या हातचं काहीच खायचं नाहीये. ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि मग वल्लरी म्हणते, हो अर्णव, तुला तुझ्या बायकोच्या हातचं खायचं असेल तर खा, पण आम्ही ईश्वरीच्या हातचं काहीच खाणार नाही, कधीच खाणार नाही. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि मग सगळेजण आपापले पॅकेट्स उघडतात आणि हे बाहेरून आणलेलं खाऊ लागतात. पण त्याच वेळेस बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. अंजली खात असते, त्यामुळे ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही थांबा, मी बाळाला जाऊन शांत करते. अंजली चिडून म्हणते, नाही, आज नंतर तू माझ्या बाळाला हात सुद्धा लावायचा नाही. ईश्वरी आणि अर्णवला खूप वाईट वाटतं. अंजली चिडून म्हणते, घरातील सगळे कदाचित तुला माफ करतील, पण मी तुला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. आज नंतर माझ्या मुलीला हात लावण्याचा विचार सुद्धा करायचा नाही, तिच्या जवळ पण जायचं नाही. असं म्हणून अंजली तेथून निघून जाते. बिचारे ईश्वरी आणि अर्णव तेथेच तोंड खाली पाडून उभे असतात आणि वल्लरी म्हणते, काय झालं ईश्वरी तुझ्याबरोबर हे?
मला तर खूप वाईट वाटतंय. पण आता तू जे पाप केलंय त्याची शिक्षा तुला मिळतीये. या घरात तुला किती मान होता, पण आता तुला कुणीच मान देत नाही, कुणी तुझ्या हातचं काही खातच नाही. तुला तुझं तुझं खायचं असेल तर खाऊन घे, आम्ही तर बाहेरूनच खाणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव खूप चिडतात. ईश्वरी दुःखी होऊन तेथून निघून जाते आणि मामाला म्हणते, अहो 5 कप चहा पण ऑर्डर करा. आणि मामा लगेच 5 कप चहा ऑर्डर करतो. 4 कप शक्कर मारके 1 कप विदाऊट शक्कर. अर्णव खूप चिडतो आणि तेथून निघून जातो. वल्लरीच्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की सगळं आपल्या मनासारखं होतंय. मामा हा अर्णवकडे पाहतो, पण तो सुद्धा आता ईश्वरीवर चिडलाय. त्याने सुद्धा पार्टी बदलली. ईश्वरी आपल्या रूममध्ये येते आणि पुन्हा ढसाढसा रडू लागते आणि ती लगेच सुप्रियाला कॉल करते. सुप्रिया इकडे आपली कामं करत असते. सुप्रिया फोन उचलते आणि म्हणते, बोल ना इशू. तर ईश्वरी आई अशी हाक मारते आणि तिला रडू फुटतं. तिला पुढचं काही बोलताच येत नाही. तेवढ्यात अर्णव सुद्धा रूममध्ये येतो. त्याला दिसतं की ईश्वरीने तिच्या आईला फोन लावलाय. सुप्रिया विचारते, काय झालं इशू, तू रडतेस का? ईश्वरी ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, नाही आई. सुप्रियाला कळतं की ईश्वरी रडतीये. सुप्रिया म्हणते, इशू खोटं बोलू नकोस, मला कळतंय तू रडतीये, काय झालंय सांग मला. ईश्वरी म्हणते, काही नाही झाले आई, मला तुझी खूप आठवण होत होती ना, म्हणून मन भरून आलं, डोळ्यातून पाणी येतंय, मला तुला भेटायला यायचंय, तुला भेटायचंय. सुप्रिया विचारते, इशू काय झालंय मला सांग, तू मला भेटायला ये, पण मला आत्ताच्या आत्ता फोनवर सगळं सांग. तर ईश्वरी म्हणते, आई सगळ्या गोष्टी फोनवर नाही बोलता येत, मी तुला येते भेटायला, आल्यावर सगळं सांगते. ईश्वरी फोन कट करते. सुप्रियाला खूप टेन्शन येतं की ईश्वरी एवढी रडत का होती. अर्णव ईश्वरी समोर येतो आणि म्हणतो, मिस इंदोर तू कोठेच जायचं नाहीये. ईश्वरी विचारते, पण सर का, मला माझ्या आईला भेटायला जायचंय. अर्णव तिला समजावून सांगतो, एकतर तू इतकी दुःखी आहेस, तुझ्या आईला फोन केला, आता त्यांना भीती वाटत असेल, जोपर्यंत तू पोहोचत नाही त्यांच्या मनात नाही नाही ते विचार येतील की तुला काय झालंय, तू अशी का रडत होती. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आमचा किती विचार करता. अर्णव म्हणतो, म्हणूनच तुला सांगतोय, आत्ता कोठे जाऊ नको, शांत हो आणि मग थोड्या वेळाने जा. ईश्वरीला बरं वाटतं. अर्णव त्या घरात आहे म्हणून ईश्वरी टिकली आहे, नाहीतर केव्हा सोडून गेली असती. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा राजेशला विचारणार, तुम्ही काय करताय. तर राजेश म्हणेल, अर्णव साहेब मला घरात बसून बसून आहे ना खूप बोर होतंय, त्यामुळे मी आता नोकरी शोधायला बाहेर जातोय. अर्णवच्या मनात एक आयडिया येईल आणि अर्णव राजेशला म्हणेल, तुम्ही बाहेर कशाला नोकरी शोधताय, तुम्ही माझ्या कंपनीतच नोकरी करा ना. राजेश म्हणेल, असं होऊ शकतं का, ठीक आहे मी माझे डॉक्युमेंट घेऊन येतो, इंटरव्ह्यूची तयारी करतो, मग आपण जाऊया तुमच्या ऑफिसमध्ये. आणि राजेश हा डॉक्युमेंट घ्यायला जाईल. अर्णव मनात विचार करेल, या राजेशने कुठे बाहेर नोकरी करण्यापेक्षा याने जर माझ्या ऑफिसमध्येच नोकरी केली तर याचं सत्य जाणून घेणं मला जास्त सोपं होईल, याच्यावर बारीक लक्ष ठेवता येईल, हा अर्णवचा प्लॅन असणार. आणि इकडे ईश्वरी तिच्या आईबाबांच्या घरी पोहोचणार आणि त्यांना आपलं सगळं दुःखडं सांगणार की मला माझ्या सासरी किती सासूरवास होतोय, माझ्या आजी सासूने माझ्या थोबाडीत मारली, माझी नणंद मला किती त्रास देते, माझी मामी सासू मला किती त्रास देते आणि माझ्याबरोबर काय काय घडलं. हे ऐकून सुप्रियाच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आणि सुप्रिया चिडून म्हणेल, इशू आता हे अति होतंय, मी आत्ताच्या आत्ता तुझ्या सासरी येते आणि तुझ्या सगळ्या सासरच्यांशी बोलते, त्यांना माझी बाजू मांडून सांगते, त्यांना सगळं सत्य सांगते. हे ऐकून ईश्वरीचे वडील आणि ईश्वरी चांगलीच घाबरणार की आता आई जर तेथे पोहोचली तर मग मोठा तमाशा होणार आहे. आणि मग अर्णव आणि राजेश हे दोघे चक्क एका चहाच्या टपरीवर असतील आणि त्याच वेळेस तेथे शलाका पाटील, जिचा खून राजेशने केला होता, ज्या माणसाच्या डोक्यावर गन ठेवून बंदूक ठेवून राजेशने त्याला खोटं बोलायला सांगितलं होतं, तो माणूस चक्क त्या शलाका पाटीलचा काका तेथे पोहोचणार आणि या राजेशची बेदम धुलाई करणार, त्याच्या मुस्कटात मारणार आणि त्याला म्हणणार, ए नालायक माणसा, आधी माझ्या शलाकाचा खून केला, मग मला धमकावलंस आणि आता मेमरी गेल्याचं नाटक करतोय, सगळ्यांना फसवतोय, मी तुला काही सोडणार नाही. अर्णव हे सगळं लांबून पाहत असेल आणि राजेश म्हणेल, ओ कोण आहे तुम्ही, तुम्ही मला का मारताय. मग आता हा माणूस शलाका पाटीलचा काका परत आलाय, म्हणजे आता शलाका पाटीलचं भूत या राजेशच्या मानगुटीवर बसतं की नाही
हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.